रसिकांना शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी बारीला सुरुवात करतो. लाल लाल कलरची चड्डी, चड्डीचा कलर लाल. बघितली ना, बघितली ना कशी झाली लाल. हा आता विषय बघा. बुवा म्हणतो मी आधी माझ्या श्रेष्ठ करणार, तुम्ही पुरुष श्रेष्ठ करा. मग येड्या मला तू घोडा कसा लावणार? हा तू घोडी लावणार. हा घोडी लावायची बुवा. आता मथुर आणि बकासूरचा विषय मला माहिती होतं येणार, पण मी आपलं असं म्हणून गेलो की मथुर आणि बकासूर. आता बघा मथुर आणि बकासूर रेडा घेऊन कसा नागरा सकट लागतो तो. हा घराटे बुवा चला नाच करते काय बुवा. आणि बुवा म्हणतो मी घरापर्यंत गेलेलो नाही. आता कवळणी तुम्ही म्हणालात दोन बापाचा, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? दोन बापाचा म्हणालात. मी कुठं म्हणालो? मी त्या गुरुवर्यांचं बोललो. मी तुमच्या घरात गेलो की तुमच्या गुरूंना बोललो. हा बुवांचं झालंय कसं, कुत्र्याची शेपटी वाकडी आणि कुत्रीची सरळ. बरोबर आहे की नाही? गाढवाला गुळाची चौक आहे आणि गाढविणीला होती. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुरेवाला भास्कर साहेब तुरेवाला बोलला तर बोलला आणि शक्तीवाल्या बुवा. आणि कोण तुम्हाला चांगला लागतो ना, मगाशी कोण म्हणाले कोण चांगला लागतो त्याच्याबरोबर राजरोज संसार करा, मला काय फरक नाही पडत. बरोबर ना? कारण सुशांत कराटे इकडे बतावणी आहे, सुशांत कराटे इकडे सूर आहे, सुशांत कराटे स्वतःची लेखणी आहे बुवा. आणि हा रोज रोज काला रेडा असा लागतो ना, म्हणून तुम्हाला मी तुमच्या बरोबर नको आहे. आणि आयोजकांचा विषय राहिला, अरे माझ्या घरातला अजून 4 कार्यक्रम लावतील, तुला जळायचं का? तुला आहेत ना देवाच्या कृपेने घे ना. मी काय पहिली बारी वाईट केली? माझा आवाज काय वाईट आहे? आता लोकांनाच ऐकायचं नाही चांगलं. बरोबर ना? हा टायटल ज्यांच्याकडे ज्यांच्या बरोबर टायटल गातो ना त्यांचा आणि सुरांचा काही संबंधच नाही, त्यांच्या बरोबर टायटल गातो. हा आणि समोरचा बुवा त्याचं उत्तरच देत नाही. अरे कशा आपली लाल करायची बुवा? पहिला दोडा कालीबाज. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला. बघा विषय कसा देतो. पहिला विषय शास्त्रात दिला तरी बुवा म्हणतो नाही. आता बघा बुवा, राजेंद्राच्या पोरा तुझी नजर बाई वय कार पळतोस आता तू बोचा मारताना पाहिल्यावर. आणि काका करतोय वाडी भर, काका करतोय बाडी भर. आता तुझा काका नाही काव तो म्हणतो नाही तर म्हणजे परत माझ्या काकाला बोलला. हा तो इथं बसलाय तो काली रेडी म्हैस माहिती ना. हा काका करतोय वाडी भर आता तू पडलास उघड्यावर. काका करतोय वाडी भर आता तू पडलास उघड्यावर. आणि बुवान दुसऱ्या बारीची 2 गाणी मारला ना, 2 गाणी मला गेल्या वर्षी युट्यूबला माझ्याबरोबर गेल्या वर्षी बारीच म्हटलेली. तू काय बुवा मला शिकवणार? आता विषय राहिला भाद्या रेड्याचा. भाद्या रेडा म्हणजे काय? बुवा एखादी म्हैस आणून दाखव, एखादी म्हैस आणून तर दे. आता भादवा येतोय. अरे साला तुम्ही बोलणार आणि आम्ही बोललो की मग तुम्हाला मिरच्या झोपतात. ऐसा कैसा? म्हणून आणि म्हणतो तुझ्यावर चढून जाणार आणि काही वेळा म्हणतो चढून गेलो. बुवा तू बाई मी पुरुष, मी पुरुषा तू बाई. मी तुला लय वेळा सांगतो तू माझ्यावर चढ मी तुझ्यावर चढतो. काय धुरल्यात उलटा सुलटा. मला काही फरक पडणार आहे काय? एवढी बारी बुवा टोकाला गेली नसती, पण पहिल्या बारी तुझी गवलन आणि माझी लायकी. बुवा माझी गायकी ही माझी लायकी आहे. लोकांना पटू दे नाही तर नाही पटू दे, पण या कलगी तुऱ्यात छाती ठोकपणे सांगतो सुशांत कराटे एवढा आवाज कोणाचा नाही आहे की नाही. म्हणून आणि हा बुवा गर्व नाही ही माझ्या बापाची 45 वर्षाची तपश्चर्या आहे बुवा. आणि हे तुम्ही आज आलो आहे ना स्वतःचा बाप घरात आणि काकाला घेऊन मला नाही शिकवायचं. म्हणून विषय माणूस म्हणून जगायच्या तू लायकीचा नाही म्हणतो. माणूस म्हणून जगायच्या लायकीचा नाही. तू मेला जसा
आता काय जाऊ दे, जातीवंत म्हणतो कलाकार आहे, जाऊ दे सोडा. विषय बघा, 5 दिवस म्हणतो प्रॅक्टिस. अरे सकाळी हे 8 वाजता आलं, 1 2 3 4 5 वाजवून. मी मुंबईत राहतो. सकाळी 8 वाजता आलं, 10 वाजेपर्यंत झोपलं. 10 11 12 2 तास प्रॅक्टिस, आणि इथे येऊन काहीच प्रॅक्टिस केलेली नाही, तरी पण बारी. कारण बुवा ह्याला झाली 17-18 वर्ष, बरोबर वाजवतोय. त्याला झाली 15 वर्ष. प्रॅक्टिस काय करायची, रोज तीच गाणी. तुम्ही रोज म्हणता बारी. म्हणून या ठिकाणी दुसरा विषय कसा देतो बघा. रेडा म्हणाला ना, रेडा म्हणाला ना. 5 सुज्ञानाचा निर्मळ झरा. बघा विषय कसा सांगतो तुला, घे ऐकून जरा. कैक जणांना पडलाय पुरा, तो कुणाला झेपणार ना. असा हलवून उठणार नाही. राजेश, त्याला टिचकी मारायला लागतं, टिचकी. असं हलवून उठणार ना. उठला तर साऱ्यांना ठोकणार. आता विषय बघा, रावणाच्या लंकेवरती रामाचं आक्रमण, आणि ती म्हणतो तरी रावणाला म्हणते की हा तुमचा एवढा बलशाली भाऊ खाटेवर पडलाय, बरोबर ना. भावाच्या राज्यावर आक्रमण झालं आणि हा खाटेवर पडलाय, याचा उपयोग तर काय. तेव्हा रावण मंदोदरीला म्हणतो, विषय बरोबर आहे ना, विषय बरोबर आहे की नाही. आपला तो बाबू आणि दुसऱ्याचा तर रांडू. वा, असं नाही चालणार. म्हणून सांगतो तुला, घे ऐकून जरा. कैक जणांना पडलाय पुरा, तो कुणाला झेपणार नाही. असं हलवून उठणार नाही, असं हलवून उठणार नाही, असं हलवून उठणार नाही. उठलं तर तुला रे ठोकणार आहे, असं हलवून उठणार आहे, असं साऱ्यांना ठोकणार आहे. आणि खालीबास. आजच माझा झालाय पगार, नुसत्याच बडाया मारतो हा बुवा. नुसतीच याच्या तोंडाची हवा, दुसऱ्याच्या जीवावर होऊन मोठा. एक गाणं स्वतःला लिहिता येत नाही, एक गाणं आणि मोठा भाता केवढा करतो. राजेश बुवा, तुझ्या गुरूंना सोडून एक दिवस या सुशांत गराडे बरोबर बारी करून दाखव, तुला मानला सारा. हा, स्वतःच्या लेखणीची एक बारी माझ्या बरोबर करून दाखव. नाही, तुझा चुपडा साफ केला ना, माझं नाव नाही म्हणून. दुसऱ्याच्या जीवावर होऊ ना मोठा, नको दाखवू मला बोटा. नुसता बोलतोय हा खोटा, नुसता बोलतोय हा खोटा. आज याचा करणार मी गोटा, नुसता बोलतोय हा खोटा. आज याचा करणार मी गोटा. आणि या ठिकाणी बघा, बारी आणि या गावाला बाऱ्या होतच राहतील, बरोबर ना. पण आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ऍक्टिव्ह रेक्स आणि ग्रोविंग फॅमिली, आमचे आवडतात साळवी यांचाच वाढदिवस आहे. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त बघा 2 शब्द आपल्या समोर सादर करतोय. एकदा बोल फिरा. विसरून जाऊ तुला न माझ्या गुलाबाच्या फुला. वाढदिवसाच्या शुभेच्छा या भागाच्या हो बच्चा. 27 तुम्ही भाव हीच साऱ्यांची इच्छा. वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसा